जय महाराष्ट्र मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत मेगा भरती निघाली आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात, पीडीएफ आपल्या हातात आहे आणि सगळ्यात जास्त जागा मुंबईमध्ये असणार आहे। त्यातल्या त्यात तुम्ही ते बघू शकणार आहात, फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात, ITI झालेलं आहे, म्हणजे असं नाही की 10वी पास प्लस ITI, फक्त आणि फक्त 10वी पास आहात तरी अप्लाय करू शकताय, ITI झालंय तरी अप्लाय करू शकताय, 10वी लेवलवर कुठलंही तुमचं शिक्षण झालंय तरी तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करू शकणार आहात। सगळी माहिती डिटेल मध्ये समजून सांगतोय। फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकताय। 23/1 म्हणजे 23 जानेवारी पासून फॉर्म भरणं सुरू झालंय। कधीपर्यंत फॉर्म भरू शकतोय? 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत फॉर्म भरू शकतोय। पेमेंट चांगला आहे, फक्त आणि फक्त 10वी पास वर जॉब असणार आहे, परमनंट जॉब असणार आहे। डिटेल मध्ये समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, फक्त 10वी पास आहात किंवा ITI झालेला आणि गव्हर्नमेंट जॉब तुम्ही शोधतात तर ही नोटिफिकेशन तुमच्यासाठी आहे। भरपूर साऱ्या जागा इथे असणार आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मुंबईत मध्ये तुम्ही जॉब शोधतात तर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। डिटेल मध्ये सगळं तुम्हाला समजून सांगतोय। जसं मी सांगितलंय, फॉर्म भरणं सुरू झालंय, 22 फेब्रुवारी पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। खाली स्क्रोल केल्यानंतर सगळा क्रायटेरिया तुम्हाला समजून जाईल। टोटल 67 पानी PDF आहे, मी पूर्ण वाचली आहे। जसं की मेन आपलं जे काम सुरू होतं ते 10व्या पेज पासून सुरू होतं, तरी ते बघा 10व्या पेजवर दिलंय कोण कोण अप्लाय करू शकतोय। एक तर तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, अप्लाय करू शकताय। खाली स्क्रोल केल्यानंतर दिसून जाईल वयाची अट। इथे तुमचं वय 18 ते 33 आहे, पण लॉकडाऊनमुळे तुम्हाला 3 वर्षाची सूट दिली आहे, म्हणजे तुमचं वय 18 ते 36 आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। इथे बघा दिले कोविड-19 मुळे ही सूट मिळते, त्यामुळे 18 ते 36 तुमचं वय आहे आणि फक्त 10वी पास आहात किंवा ITI झालेलं आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। त्यातल्या त्यात तुम्ही कॅटेगरीत ना आहात तर OBCत नसाल तर 3 वर्षाची सूट, SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट, एक्स सर्व्हिस मधून असाल तर वयामध्ये पण सूट दिली आहे। त्याच्यानंतर PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे, त्यामुळे नक्की तुम्ही फायदा घेऊ शकताय। म्हणजे जर तुम्ही SC ST मधून असाल तर 36 + 5 म्हणजे जवळपास 41 तुमचं वय आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर जे PWBD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी पण इथे क्रायटेरिया दिलाय। जसं मी तुम्हाला सांगितलं, एज ग्रुप काय आहे, म्हणजे तुमचा जन्म 2/1/1989 ते 2/1/1986 OBC मधून असाल तर, आणि SC ST मधून असाल तर 84 मध्ये जरी तुमचा जन्म झालाय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर इथे एक्झामिनेशन फी आहे, पण टेन्शन घेऊ नका, ती आपल्याला रिफंड मिळणार आहे। म्हणजे जर का तुम्ही ओपन कॅटेगरीतनं अप्लाय करताय, EWS मधून अप्लाय करताय तर 500 रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे, पण त्यातल्या त्यात 400 रुपये आपल्याला रिटर्न मिळणार आहे जर का तुम्ही एक्झाम देताय। जर का एक्झाम देत नाहीये तर तुमची 400 रुपये रिटर्न मिळत नाही, 500च्या 500 तुमचे निघून जातील। पण 500 रुपये आपण फी भरतोय आणि एक्झाम देतोय तर 400 रुपये जे आहे ते आपल्याला रिटर्न मिळणार आहे 500 पैकी। म्हणजे SC ST मायनॉरिटी मधून तुम्ही आहात, फिमेल तुम्ही आहात, PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 250 रुपये तुम्हाला फी आहे, जी की तुम्हाला पूर्णपणे रिफंड केली जाणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फी पेमेंट करू शकताय। सगळी माहिती PDF मध्ये दिलेली आहे, कशा प्रकारे आपल्याला ही एक्झामची फी रिटर्न मिळणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नेमका भरती प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? तर सगळ्यात पहिले तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। टेन्शन घेऊ नका, तुम्हाला याचा जर अभ्यास करायचा असेल तर फक्त जे 10वीचे आहे त्याच बेसिसवर असणार आहे, म्हणजे अवघड अभ्यासक्रम नाही आहे। तुम्हाला पाहिजे तर मी प्रॉडक्ट लिस्ट मध्ये इथे तुम्हाला प्रॉडक्ट टाकून देईल, तुम्ही ते बघू शकताय। म्हणजे बुक्स आहे ते तुम्ही जर वाचले, त्याचा अभ्यास केला तरी तुम्ही ही एक्झाम, कम्प्युटर बेस्ड एक्झाम इझिली पास होऊ शकताय, कारण की 10वीच्या बेसिसवर प्रश्न असणार आहे।
त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्ही पास करताय तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होते, मग धावणे पळणे जे पण आहे ती तुमची टेस्ट होते, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मेडिकल एक्झामिनेशन होतं. कारण की रेल्वेची एक्झाम आहे त्यामुळे काही काहींना दिसायला प्रॉब्लेम असतो, हिरवा किंवा लाल निळा हा कलर त्यांना समजत नाही, कलर ब्लाइंड असतात, त्यामुळे मेडिकल एक्झामिनेशन होते आणि रेल्वेमध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे 10वी पासवर आहात, सिलेक्शन प्रोसेस सोपं आहे, फक्त कम्प्युटर बेस्ड तुम्ही एक्झाम काढली, तुम्ही जर फिट आहात तर बाकी तुमच्यासाठी एकदम इझी असणार आहे. 32,000 जागा आहेत त्यामुळे नक्की तुम्ही हे अप्लाय केलं पाहिजे. आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी होणार आहे तर ती पण तुम्ही इथे बघू शकताय. 90 मिनिटाची तुमची ही एक्झाम असणार आहे. जनरल सायन्स 25, मॅथमॅटिक्स 25, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर 20, टोटल 100 प्रश्न 90 मिनिटांसाठी असणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे, देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग असू शकते 1/3 ची, ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ओके, मग जनरल सायन्स काय असतं, मॅथमॅटिक्स काय असतं याचे पण तुम्हाला बुक्स पाहिजे तर ते प्रॉडक्टमध्ये मी टॅग करून देईल, जेणेकरून ते बुक तुम्ही घेऊन अभ्यास करू शकताय आणि चांगल्या प्रकारे तुम्ही ही एक्झाम पास करू शकताय. ओके, त्यानंतर तुमची मेडिकल फिटनेस होणार आहे, त्याच्यामध्ये दिलंय तुम्हाला किती वेट उचलायचं आहे, त्याच्यानंतर रनिंग कशी करायची आहे, किती मीटर जावायचं, सगळं फिमेल मेल साठी दोघांसाठी दिलंय. ओके, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन साठी किती आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे, सगळं दिलेलं आहे इथे क्रायटेरिया. आता अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईट आहे, वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय. वेबसाईटवर अप्लाय करणं अगदी सोपं आहे. ओके, मग ही सगळी माहिती तुम्हाला समजून झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे पोस्ट नुसार दिलेलं आहे जागा किती असणार आहे. म्हणजे इथे बघा वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल ट्रॅफिक इंजिनिअरिंग, त्यानंतर तुम्ही ते वर बघितलं तर बघा प्रोडक्शन युनिट, सिंगल, वर्कशॉप ब्रिज असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. त्यानुसार इथे मेडिकल स्टँडर्ड दिलेला आहे. तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर कोणासाठी किती जागा आहेत ते पण दिलेलं आहे आणि फक्त 10वी पासवर आहे. 18 ते 36 वय पाहिजे, कास्ट मधून असाल तर वयामध्ये सूट दिली आहे. तर हा पॅरेग्राफ कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नाही, जो की मी तुम्हाला इझिली समजून सांगतोय. 50व्या पेजवर हे दिलंय. ओके, त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता. आणि जर तुम्हाला वाटतं की मला हा जॉब पाहिजेलच आहे तर मुंबईला नका अप्लाय करू. इथे बघा गुवाहाटी झालं, तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. चेन्नई सारख्या ठिकाणी अप्लाय करू शकताय, म्हणजे जिथे तुम्हाला कॉम्पिटिशन कमी बघायला मिळेल. कारण की गुवाहाटी अशी जागा आहे जिथे जास्त लोक अप्लाय करत नाही, चेन्नईमध्ये पण जास्त लोक अप्लाय करत नाही. अशा ठिकाणी तुम्ही अप्लाय केलं तर तुमचे जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त. जसं की गुवाहाटी बघा, इथे टोटल किती जागा आहे, 2000 जागा आहेत. त्यामुळे इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला सेंटर निवडताना हा थोडा अभ्यास करून घ्यायचा आहे की नेमका कुठल्या सेंटरला मी अप्लाय करू जेणेकरून माझं सिलेक्शन पक्क होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिले जे जास्तीत जागा आहे त्या मुंबईमध्ये 2 वेगवेगळ्या तुम्हाला इथे पोस्टिंग दिसून जातील. जसं की ते बघा मुंबईमध्ये वेस्टर्न रेल्वे जे आहे त्यासाठी टोटल इथे बघा 4672 जागा आहे. हे पहिलं. अजून मुंबईमध्ये वॅकन्सी आहे जसं की बघा UR, SC, ST, OBC, EWS टोटल तुम्ही जागा बघू शकताय. 4672 जागा आहे. पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर वेगवेगळ्या लोकेशनवर, कारण की ऑल इंडिया भरती आहे त्यामुळे वेगवेगळ्या लोकेशन जसं न्यू दिल्ली झालं, चेन्नई झालं, या ठिकाणी पण वॅकन्सी असणार आहे. पुन्हा तुम्ही इथे बघताय तर सेंट्रल रेल्वेमध्ये पुन्हा मुंबईमध्ये भरती आहे आणि ते 3244. तिथे आपण 4000 प्लस जागा बघितल्या, इथे 3000 प्लस जागा आहे. मग UR साठी, SC साठी, ST साठी, OBC साठी, EWS साठी प्रत्येकासाठी इथे जागा दिल्या आहे, डिपार्टमेंट दिलंय ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कन्फ्युजन असाल 10वी पासवर तर सगळ्या जागा मी कुठल्या पोस्टला अप्लाय करू, तर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. फॉर्म एकदा बरोबर भरला तर चांगला आहे, जर तुम्ही चुका केला तर तुम्हाला जे पुन्हा तुम्ही एडिट करणार तर त्याच्यासाठी चार्जेस आहे. त्यामुळे फॉर्म नीट भरायचा आहे. आता जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल नेमका असिस्टंट लोकोशेलचं काम काय असतं तर यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला दिसून जाईल याचं काम काय असतं आणि त्यानुसार तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे. जेणेकरून जे तुम्हाला काम जमेल ती जर पोस्ट तुम्ही सिलेक्ट करताय तर पुढे जाऊन तुम्हाला लाईफ टाईम काम करायला काहीही टेन्शन राहणार नाही. तर अगदी सोप्या भाषेत सगळं तुम्हाला समजून सांगितलंय. तरी काही अडत असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय. बुक्स पाहिजे आहे तर ते तुम्हाला टाकलेलं आहे. अजून काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉट सेंड करू शकताय. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.